जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीच्या नियमावलीमध्ये बदल होणार आहे का या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जर बदल होणार असेल तर त्याच्या मागचं कारण काय आहे, कोणता बदल असेल आणि त्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम येत्या शिक्षक भरतीवर फेस 2 असेल किंवा टेटची जी काही पुढची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेवर एक्झॅक्टली काय होणार आहे त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीकरिता जे आहे वाहून घेतलेलं महाराष्ट्रामधलं हे एकमेव यूट्यूब चॅनल आहे। त्याच्या माध्यमातून ज्या काही अपडेट्स, जी काही माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे त्या माहितीची जी आहे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळून जाणार आहे। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। मित्रांनो, या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण जर का पाहायचं झालं तर पाहण्याच्या पूर्वी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी सांगावीशी वाटत आहे की जर आपण तिसऱ्या परीक्षेची तयारी करत असाल, तिसऱ्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल, जे की आपल्याला अपेक्षित आहे येत्या जानेवारी मध्ये नोटिफिकेशन, फेब्रुवारी मध्ये आहे परीक्षा होऊ शकते, मे बी मॅक्झिमम पॉसिबल आहे, तर त्या परीक्षेकरिता उपलब्ध आहे एक अत्यंत महत्त्वाची बॅच ज्याला आपण नाव दिलेलं आहे मिशन टेट बॅच 2.0 जी नुकतीच आपण स्टार्ट केलेली आहे। या बॅचचा फायदा तुम्हाला निश्चितपणाने होणार आहे। त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की यामध्ये तुम्हाला टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण तयारी करून दिली जाणार आहे। डेली लेक्चर असणार आहे लाईव्ह। यदा कदाचित लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुमच्याकरिता सेम लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये राहून जाणार आहे। त्यातल्या त्यात पीडीएफ नोट्स मिळेल, एक्सपर्ट फॅकल्टी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज मिळणार आहेत, 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सहित, म्हणजे वर्षभरामध्ये कधीही परीक्षा होऊ द्या तुमचे लेक्चर्स तुमच्या ऍप मध्ये सेव्ह असणार आहेत। डाऊट क्लिअरिंगचं सेशन आपण निश्चितपणाने घेणारच आहोत। त्यातल्या त्यात तुमच्या ज्या काही टेस्ट असेल, पीडीएफ नोट्स असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। आणि विशेष म्हणजे जे काही आयबीपीएस ला एक्सपर्ट असलेली फॅकल्टीज आहे त्यांची अख्खी पूर्ण फौज आपण या ठिकाणी उभी केलेली आहे। तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून तुमच्या मनामध्ये निर्माण होणारा प्रत्येक डाऊट, प्रत्येक शंका या लोकांच्या माध्यमातून तुम्हाला आहे सॉल्व्ह करून दिली जाणार आहे। उदाहरण म्हणून तुम्हाला जर सांगायचं तर मॅथ आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी ज्ञान वराळे सर घेणार आहेत, ज्यांनी मागच्या परीक्षेमध्ये 174 चा स्कोर केलेला आहे। एवढा स्कोर करणारा व्यक्ती जर आपल्याला या ठिकाणी शिकवत असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे। इतरही प्रत्येक विषयासाठी आपण या ठिकाणी 2-2 शिक्षकांची निवड केलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं कोणतंही या ठिकाणी जे आहे बॅच उपलब्ध नाही की एका सब्जेक्टसाठी 2-2 या ठिकाणी एक्सपर्ट मंडळी उपलब्ध असेल। परंतु आपण या ठिकाणी ते आहे तुमच्या भल्यासाठी आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांच्या रिझल्ट करिता या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहे। जर आपल्याला यांच्या सानिध्यामध्ये अभ्यास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जे आहे प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं हे जे ॲप आहे ते आजच डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब टेट परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा, कारण त्यामध्ये जे आहे बराचसा बदल होणार आहे। आता नेमका बदल काय होणार आहे? पहिली गोष्ट, शिक्षक भरतीच्या नियमामध्ये बदल होणार आहे का या ठिकाणी क्वेश्चन मार्क तुम्हाला दिसत असेल। आता आपण क्वेश्चन मार्क का दिलेला आहे? कारण हा जो बदल आहे तो अपेक्षित आहे। अपेक्षित आहे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की याचा जो आहे सध्याच्या घडीला फक्त प्रस्ताव या ठिकाणी देण्यात आलेला आहे। प्रस्ताव, आता प्रस्ताव आहे परंतु अजून तो 100% मान्य झालेला नाही, पण त्याच्यावर काम चालू आहे, ही एक गोष्ट आहे। आता त्याला ज्या ज्या ठिकाणावरून ग्रीन सिग्नल मिळणं अपेक्षित होतं तिथून ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। याचा अर्थ शिक्षक भरतीच्या नियमामध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे। आता नेमका बदल काय आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल की ठीक आहे सर, आता बरंच आम्ही ऐकून घेतलं की शिक्षक भरतीच्या नियमात बदल होणार आहे, नेमका तो बदल काय असणार आहे? तर बघा, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, जो काही प्रस्ताव आहे सध्याच्या घडीला त्या प्रस्तावामध्ये एक गोष्ट या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे ही आहे। बघा, सध्याच्या घडीला राज्यस्तरावरून पदभरती करताना 2024 मध्ये एकूण 21,678 एवढ्या जागांची भरती करण्यासाठी जे आहे जाहिरात पब्लिश झाली। त्यापैकी 19,986 लोकांची शिफारस झालेली, उमेदवारांची शिफारस झालेली आहे। आता ही पदभरती करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रचलित तरतुदीनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यासाठी सर्वत्र जे आहे पात्र ठरवण्यात आलेला आहे। प्रचलित जे काही जनरल जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे उमेदवारांनी त्यांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांची निवड प्रक्रिया केल्यानंतर आता 2-3 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी लक्षात आलेले आहे। आता पहिला महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे की शिक्षक भरती जी काही चालू आहे त्या चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या नियमामध्ये बदल होण्याची
कारणे नेमकं काय, कशासाठी बदल करायचा बाबा, काय नेमकं कारण आहे? तर पहिलं कारण काय आहे बघा, उमेदवारांकडून स्वतःच्या जिल्ह्यात बदल करून मागणी करणे. बघा बऱ्याच उमेदवारांनी पहिल्यांदा तर काय केलं, एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आणि ज्या संस्था आहेत, ज्या संस्थांमध्ये निवड झालेली आहे, त्या निवड झालेल्या संस्थांमधल्या उमेदवारांकडून जे आहे स्वतःच्या जिल्ह्यात बदल करून द्या अशी मागणी होते आहे. दुसरी आहे निवड झालेल्या पदावर रुजू न होणे. आता बरेच असे उमेदवार आहे की जे जिथे जिथे त्यांचं सिलेक्शन झालंय तिथे रुजू होत नाहीये. इव्हन आपण अनुभवलेला हा प्रकार आहे की विथ इंटरव्ह्यूला बऱ्याच ठिकाणी सिलेक्शन झालं परंतु उमेदवारच आले नाही. काही काही ठिकाणी तर असं देखील घडलेलं आहे की एकूण 10 उमेदवार त्या ठिकाणी आले इंटरव्ह्यूला, 10 पैकी सर्वांनीच त्या ठिकाणी काम करायला नकार दिलेला आहे, असं देखील घडलेलं आहे. हे एक कारण आहे. मुलाखतीला उपस्थित न राहणे, बरेच जण जे आहे इंटरव्ह्यूला रिकमेंड झाले परंतु त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाही. आता यामुळे जे आहे या बाबी निदर्शनास आलेल्या आहे. आता या बाबी निदर्शनास आल्यामुळे पहिलं महत्वाचं बदल करावासा वाटलेला आहे, कारण संस्था चालकांचा या संदर्भामध्ये रोष आहे. पहिली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की पवित्र पोर्टल मार्फत संस्थांची भरती करणं याला संस्था चालकांचा विरोधच होता आहे आणि कदाचित तो राहणार देखील आहे. परंतु तरी देखील शासनाने मधला मार्ग काढून या ठिकाणी कसं तरी संस्थांवरती भरती करण्यासाठी या ठिकाणी त्यांना राजी केलं होतं. आता त्यामध्ये हे प्रकरण आढळले आपल्याला. आता त्या प्रकरणानंतर नेमकं काय झालंय की एक अभ्यास गट नेमला गेला होता की बरं ठीक आहे, हे प्रॉब्लेम्स आहेत ना, या प्रॉब्लेम्सवर आपण आपल्या वतीने सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करू. आता त्यासाठी काय केलं बघा, सदर पदभरतीमध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला जे आहे दिनांक 13/8/2024 रोजी विविध पर्याय दर्शवणारा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाला विचारलं होतं की यार असे प्रॉब्लेम्स आहेत, मग आता त्याच्यावर उपाय नेमकं काय करता येईल आपल्याला. तर ते उपाय दर्शवणारा जो काही महत्वाचे मुद्दे सुचवलेले आहेत, त्या मुद्द्यांपैकी 2 मुद्द्यांवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत. पहिला, सदर प्रस्तावामधील विविध पर्यायावर अभ्यास करून योग्य तो पर्याय सुचविण्यासाठी शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे बघा, 20/8/2024, जो की आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण दिलेला आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा GR देखील बघू शकता तुम्ही. त्यामध्ये जे आहे एक अभ्यास गट नेमला आणि अभ्यास गट नेमल्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून शासनाला जे आहे दिनांक 13/8/2024 रोजी एक जो आहे 5 पर्याय असलेला या ठिकाणी एक प्रस्ताव निर्गमित करण्यात आलेला आहे. आयुक्त कार्यालयाच्या वतीने 5 प्रपोजल देण्यात आलेले आहेत. आता 5 पैकी नेमके 1, 2, 3 जे काही प्रस्ताव या ठिकाणी मंजूर होतील त्याचा शासन निर्णय निर्गमित होईल आणि त्यानंतर हा जो नियम आहे तो आपल्याला लागू पडेल. आता या 5 पर्यायापैकी नेमके मुद्दे काय काय आहेत तर ते देखील तुम्हाला सांगतो. सगळ्या डिटेल्समध्ये आपण जे आहे त्याचा अभ्यास केलेला आहे, अनालिसिस करून तुमच्या समोर आलेलो आहे. सदर प्रस्तावामधील पर्याय क्रमांक 3 जो सर्वात महत्वाचा आहे, त्यामध्ये काय सांगितलं, उमेदवारांना जिल्हा निवडण्याचे स्वातंत्र्य देऊन त्या जिल्ह्यामधील रिक्त पदांसाठी उमेदवारांना विचारात घेतल्यास उमेदवार त्यांच्या सोयीच्या जिल्ह्यात निवडले जातील. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच जो जिल्हा वाईज भरती चालू आहे ना प्रकरण, आपण वारंवार त्या गोष्टी ऐकतोय की जिल्हा वाईज भरती होणार आहे, जिल्हा वाईज भरती होणार आहे, तर तोच जिल्हा वाईज भरतीचं प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगितलंय की उमेदवारांना जे आहे अगोदर जिल्हा निवडण्याचं स्वातंत्र्य द्यायचं. तुम्हाला अगोदर जे आहे एक जिल्हा निवडायचं स्वातंत्र्य द्यायचं आणि त्या जिल्हा निवडलेल्या ठिकाणीच तुम्ही काय करायचं, मग इतर ज्या काही प्रिफरन्सेस तुम्हाला येणार त्या जिल्ह्यामधलेच येणार. त्याच्यामुळे काय होईल की तो उमेदवार स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सिलेक्ट झाला तर तो त्या ठिकाणी जे आहे जाणारच, म्हणजे आस्थापनेच्या ठिकाणी हजर राहणार, नकार देणार नाही, गैरहजर राहणार नाही वगैरे वगैरे, किंवा इतर त्याच्या डिमांड्स नसतील. आता डिटेल्सचं कारण त्यांनी असं सांगितलं, या पर्यायानुसार राज्यामधील अन्य विभागाकडील उदाहरणार्थ पोलीस भरती असेल किंवा तुमची तलाठी भरती आहे इत्यादी पदांची पदभरती करण्यास येते. म्हणजे उदाहरण काय सांगितलं त्यांनी, शिक्षक भरती महाराष्ट्रभरामध्ये होते, ऑल महाराष्ट्रभरामध्ये एकत्रच होते, परंतु जशी तलाठीची भरती आहे किंवा पोलिसाची भरती आहे ही भरती जिल्हा वाईज होते, त्या पद्धतीनेच ही भरती करण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रस्ताव दिलेला आहे. या पदभरतीमध्ये राज्यात एकाच वेळी अर्ज मागून उमेदवारांना कोणत्याही एका जिल्ह्यासाठी अर्ज भरण्याची तरतूद आहे. त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये क्लिष्टता येत नाही व उमेदवार निवड झाल्यावर रुजू होण्याची शक्यता देखील अधिक राहते. जसं पोलीस भरतीमध्ये आपण एक जिल्हा निवडला तर त्या जिल्ह्यामध्ये आपण सिलेक्ट झाल्याच्या ठिकाणी उपस्थित राहतो, तसं त्यांनी एक प्रस्ताव दिला. हा आहे पर्याय क्रमांक 3. किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी त्यांनी सांगितले बाबा हा जर मंजूर नाही झाला तर एक आम्ही पर्याय क्रमांक 5 मध्ये आणखी त्यांनी एक गोष्ट दिलेली आहे. तसे तर 5 मुद्दे आहेत, 1 नंबर 2 नंबर आपण आणि 4 नंबर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार नाही, तो थोडासा गौण मुद्दा आहे. महत्वाचे मुद्दे आपल्यासाठी हे आहे. 5 नंबरचा मुद्दा आपल्यासाठी जरा अजून खतरनाक आहे. तो काय आहे बघा, या 5 नंबरच्या मुद्द्यानुसार पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिरातीमधील उमेदवारांच्या सोयीनुसार
जास्तीत जास्त फक्त जे आहे 20 प्राधान्यक्रम घेऊन पदभरती केल्यास उमेदवार अनावश्यक प्राधान्यक्रम देणार नाही व जास्तीत जास्त उमेदवारांना निवड प्रक्रियेमध्ये यामुळे सहभागी होता येणार आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे काय आहे, आजच्या घडीला जर आपण बघितलं आज, तर पवित्र पोर्टलला मी जेवढ्या जागांसाठी पात्र आहे, ठीक आहे, उदाहरणार्थ माझं जर क्वालिफिकेशन 1ली ते 12वी या वर्गासाठी असेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये आता मागच्या वेळेस तुम्हाला सांगतोय 21,000 जागांची भरती झाली, 21,000 जागांची जाहिरात होती. त्या 21,000 जागांच्या जाहिरातीमध्ये बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांना 900 प्रिफरन्सेस आले होते. 900 प्रिफरन्सेस. मग आता मला सांगा, 900 प्रिफरन्सेस आले तर काही पठ्ठे असे देखील मी पाहिलेले आहे की 900 पैकी 900ला याने या ठिकाणी प्रिफरन्स लॉक केलेले आहे. कुठेतरी होईलच म्हणे आमचं. ठीक आहे, आपला अधिकार आहे, आपण त्या ठिकाणी जे आहे प्रिफरन्सेस देणार आहोत. परंतु काय होतं की प्रिफरन्सेस देत असताना जसं आपल्याला नियम माहिती आहे की आपल्याला सर्वात जवळचं, सर्वात सोयीचं, तर त्याच्यापेक्षा कमी सोयीचं, कमी सोयीचं, कमी सोयीचं असं आपण त्याचा प्रिफरन्सेस देतो. जर समजा आता मीच तो प्रिफरन्सेस दिला आणि 900 नंबरचा प्रिफरन्सेसवर जे आहे माझं सिलेक्शन झालं, ठीक आहे, 900व्या प्रिफरन्सेसला माझं सिलेक्शन झालं, याचा अर्थ काय आहे की शेवटच्या टोकाचं सिलेक्शन प्रिफरन्स मी ते ठेवला होता. म्हणजे ते जाण्याची इच्छा नव्हती पण मी जबरदस्तीने दिलंय. अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारखा उमेदवार त्या ठिकाणी जातच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये किमान जे कॅन्डिडेट ही जागा डिझर्व करत होता त्याला ती मिळत नाही, है ना, आणि ती रिक्त राहून जाते. मग अशा वेळेस जे आहे यांनी एक प्रस्ताव दिलेला आहे आयुक्त महोदयांच्या वतीने की 20च प्राधान्यक्रम द्यावे, 20 अशा जागा द्याव्या त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मी काम करणारच, जेणेकरून काय होईल की रिक्त किंवा ज्या गैरहजर असेल या जागा राहणार नाही. उमेदवार जे आहे सदर ठिकाणी जाण्याला नकार अजिबात देणार नाही. हा एक महत्वाचा प्रस्ताव, उद्देश या गोष्टीच्या मागे आहे. आणखी काय सांगितलंय त्यांनी तर बघा याच्यामध्ये की या पर्यायानुसार पोर्टलवर आलेल्या जाहिरातीमधील उमेदवारांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 20 प्राधान्यक्रम द्यायचा आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं की सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये उमेदवार जाहिरातीनुसार पात्र असलेल्या सर्वच प्राधान्यक्रम या ठिकाणी जे आहे लॉक करतो व गुणवत्तेनुसार बऱ्याच उमेदवारांना त्याच्या घरापासून दूरवर निवडले जाते व पर्यायाने उमेदवार रुजू होत नाही व या यादीमधील पुढील उमेदवारांना संधी देखील उपलब्ध होत नाही. तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडील पद देखील रिक्त राहत आहे. त्यामुळे उमेदवारांना अमर्याद प्राधान्यक्रम लॉक करणे देखील रिक्त पद भरण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्याचे दिसून येत आहे. आता यामध्ये ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अँगल आहे, लक्षात घ्या. जर आपल्याला प्राधान्यक्रम देण्याला जर का मर्यादा आणल्या तर बऱ्याच वेळा काय होईल की समजा मला आहेत 130 मार्क, ठीक आहे, 130 मार्क आहे आणि मी काय केलं की 20च जागेवर प्रिफरन्सेस दिले कारण मर्यादा आहे, ठीक आहे, मर्यादा आहे. आता माझी बॅड लक अशी झाली की 130 मार्कांचं मेरिट या 20 ठिकाणी आलंच नाही, ठीक आहे. या 20व्या नंबरला समजा 131 पर्यंत मेरिट आलं होतं, परंतु मला आणखी ज्या ठिकाणी जायचं होतं परंतु या 20 संख्येच्या मर्यादेमुळे मला प्रिफरन्स देता आला नाही, त्या ठिकाणी माझ्यापेक्षा कमी मार्क असलेले उमेदवार देखील सिलेक्ट होऊ शकतात. म्हणजे काय आहे, या गोष्टीचा आपल्यासाठी जे आहे तोटा जास्त होऊ शकतो. कारण महाराष्ट्रामध्ये बरेच असे उमेदवार आहेत, मी स्वतः अनुभवतो आहे की ते म्हणतात आम्हाला कुठेही नेऊन टाका, आम्हाला नक्षलवादी एरियामध्ये टाका, आम्ही जॉब करतो. शक्यतो महिलांचे प्रॉब्लेम्स आहेत की महिलांना फार लांब जाता येत नाहीये, परंतु जे पुरुष आहे माझ्या ओळखीमध्ये किंवा मी जेवढं अनालिसिस केलेलं आहे पुरुषांचं, पुरुष म्हणतात आम्हाला कुठेही नेऊन टाका, आम्ही जॉब करतो. आणि इव्हन ते गेलेले पण आहेत. पहिल्या राऊंडमध्ये जे आहे आपले पुरुष मंडळी कुठेही गेली, जास्तीत जास्त गैरहजरचं जे प्रमाण आहे ते महिलांचं प्रमाण गैरहजरचं जास्त आहे. मग त्यांनी असं सांगितलं, हा प्रस्ताव आहे, मंजूर झालेला नाही, लक्षात घ्या. अजूनही आयुक्त महोदयांच्या वतीने दिलेलं हे प्रपोजल आहे. आता यामध्ये काय सांगितलंय, आणखी एक गोष्ट आहे बघा, बदल करताना आता काय अडचणी येतील का. आता असा बदल त्यांनी सुचवलेला आहे, ते सहजपणाने होईल का, सहजपणाने होणार नाही. लक्षात घ्या, त्याच्या मागे जे काही आयडिओलॉजी काम करते आहे, जे एक्सपर्ट मंडळी आहे त्यांचं डोकं काम करत आहे, त्यांनी बरोबर या ठिकाणी काय आहे काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की पर्याय क्रमांक 3 व त्यानंतर पर्याय क्रमांक 5 याप्रमाणे शिफारस करण्याबाबत चर्चा झालेली आहे. सदर प्रमाणे बदल करायचे झाल्यास जो आरटीएचा कायदा आहे 2009चा, त्या अंतर्गत पहिली वर्गातील 25% प्रवेशाबाबत राज्य शासनाने बदल केले व सदर बदलांना माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाल्या कारणाने शासनाला सदरची प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी लागली. ही बाब लक्षात घ्यावी लागेल. आणि
त्यामुळे शिक्षक पदभरतीमध्ये जर बदल करायचा असेल तर त्याच्यापूर्वी माननीय महाधिवक्ता असेल किंवा उच्च न्यायालयामधील शासकीय विधिज्ञ आहे यांचे मत घ्यावं आणि बदल करण्याबाबत योग्य ते बदल करणे योग्य राहील. त्यामुळे जे आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलंय भविष्यामध्ये न्यायालयीन अडचणी निर्माण होणार नाही. यदा कदाचित या बदलाला जर समजा चेंजेस झालंच, अजून प्रस्तावित आहे, पण असा जर बदल झाला तर मग त्याला कोर्टामध्ये चॅलेंज देखील होता कामा नये. मग कोर्टामध्ये चॅलेंज होण्याच्या पूर्वीच त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, जे महाधिवक्ता आहे आणि जे शासकीय विधिज्ञ आहेत त्यांच्याशी डिस्कशन करा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मग जे आहे बदल करा. आणि बदल होणं अपेक्षित आहे. आपल्याला देखील असं वाटत आहे, स्ट्रॉंगली विजन आपलं आहे की या पद्धतीने बदल होऊ शकतं. जिल्हा वाईज भरती करण्यासाठी माननीय केसरकर साहेब जे शिक्षण मंत्री होते अगोदर जुन्या सरकारमध्ये, ते फार आग्रही होते. त्यांच्या मताप्रमाणे जिल्हा वाईज भरती व्हायलाच पाहिजे. कदाचित ते जे आहे त्याला यापुढे आता नवीन सरकार जेव्हा 2 दिवसामध्ये स्थापन होईल तेव्हा देखील ते जे आहे त्या गोष्टीला या ठिकाणी रेटण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करतील. मग समजा असा बदल झालाच तर मग ते कधी लागू होईल हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर असेल, महत्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. म्हणजे आता जो काही फेज 1 कंप्लीट झालेला आहे आणि फेज 2 या ठिकाणी जे आहे तोंडावर आहे, मग फेज 2 मध्ये या पद्धतीने नियम येईल का, असं जर तुमचा प्रश्न असेल तर मॅक्झिमम हा जो नियम आहे तो येणार नाही, नो असंच उत्तर असेल. त्याचं कारण तुम्हाला सांगतो आहे की फेज 2 अवघ्या काही दिवसांवर आहे. ठीक आहे, फार फार तर एका आठवड्यामध्ये फेज 2च्या संदर्भामध्ये सकारात्मक सुरुवात होऊन गेलेली असणार आहे. म्हणजे फार जास्त कालावधी फेज 2 ला राहिलेला नाही. राहिली गोष्ट आपल्याला हा जो काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला GR मध्ये रूपांतरित व्हावं लागेल. हा प्रस्ताव आहे फक्त, याचं GR मध्ये रूपांतरण व्हावं लागेल आणि GR मध्ये रूपांतरण व्हायला त्याला थोडासा कालावधी बाकी आहे. बराच कालावधी लागतो. GR म्हणजे का रातोरात GR नसतो बनत. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे या गोष्टीला थोडासा कालावधी लागणार आहे. आता हे जे बदल आहे ते कधीपासून अंमलात येतील तर जेव्हा शासन निर्णय निर्गमित होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपला जो फेज 2 चा प्रोग्राम आहे फेज 2 तो या नियमात होणार नाही. सध्या जे नियम आहेत शिक्षक भरतीमध्ये अमर्यादित प्रिफरन्सेस, कुणाला कोणत्याही ठिकाणी प्रिफरन्सेस देता येतो त्याच नियमाप्रमाणे चालणार. परंतु जेव्हा टेट 3 होईल हा नियम ना टेट 3 च्या नंतर लागू होणार आहे. त्यामुळेच जर जिल्हा वाईज भरती झाली तर फक्त आणि फक्त त्याच लोकांना आपल्या जिल्ह्यामध्ये जॉब मिळेल ज्याचा स्कोर खूप जास्त आहे. त्यामुळे आज आता ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा. फेज 2 मध्ये या प्रकारच्या नियमाला जे आहे वाव असेल. हे नियम फेज 2 मध्ये फेज 2 ला नाही, टेट 3 ला सांगितलं. टेट 3 मध्येच या प्रकारचे नियम जे आहेत ते लागू असणार आहे. त्याच्यामुळे टेट 3 मध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागेल. फेज 2 वाल्यांना काडीचंही त्या बाबतीमध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आता जे आहे नियमात बदल होणार नाही. त्यामुळे जर आपल्याला जास्त मार्क्स घ्यायचे असेल, या नियमामधून आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला आज आता ताबडतोब जे एक्सपर्ट मंडळी आहेत त्या एक्सपर्ट मंडळीच्या सानिध्यामध्ये अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. आणि तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून जे आहे या ठिकाणी मास्टर टीचर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मिशन टेट बॅच, जी की नुकतीच आपण स्टार्ट केलेली आहे 2.01. यामध्ये सगळे विषय तुम्हाला अगदी बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकवले जाणार आहे. एकदा जे आहे यांचे फक्त लेक्चर्स बघा, डेमो लेक्चर्स आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे आहे यांच्या तोडीचे शिक्षकच अवेलेबल नाही आहेत. तुम्ही एकदा जर काही लेक्चर केले, मग ते ज्ञान वराळे सर असेल, आमच्या रुचिता सुर्वे मॅम असेल किंवा अबूज पाटील सरांचं मानसशास्त्र असेल, यांच्यासारखं मानसशास्त्र शिकवणारा महाराष्ट्रामध्ये व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही IBPSच्या पॅटर्न प्रमाणे. एकदा जे आहे पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, या म्हणीप्रमाणे आपल्या YouTube चॅनलला सर्वांचे डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे. डेमो लेक्चर निश्चितपणाने अटेंड करा. आज आता ताबडतोब जे आहे आपल्या अभ्यासाला सुरुवात करा. लक्षात ठेवा, जेवढे जास्त मार्क तेवढे जास्त स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी लागण्याचे चान्सेस. त्यामुळे तुम्हाला बेस्ट ऑफ लक. या लोकांच्या सानिध्यामध्ये आज आता ताबडतोब जे आहे अभ्यासाला सुरुवात करा. त्यासाठी प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा मास्टर टीचर ऍप्लिकेशन.